श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा दिन. या दिवशी पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीवर ओवाळणी करणं ही एक महत्त्वाची परंपरा आहे. या दिवशी पतीवर कोणती गोष्ट ओवाळून टाकावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीवरून कोणती एक गोष्ट ओवाळून टाकावी, तर पहिला आहे फराळाचं ताट किंवा संपत्तीचं चिन्ह असलेली वस्तू ओवाळणी टाकण्याची प्रथा आहे. यामध्ये विशेषतः सावकार भात ओवाळून टाकला जातो. म्हणजे काय आहे सावकार भात? तर सावकार भात म्हणजे तुपात शिजवलेला पातळ भात, त्यावर साखर, वेलदोडा, काजू, बदाम, खवा इत्यादी शृंगारिक पदार्थ टाकून बनवलेला एक खास भाताचा प्रकार. हा भात पतीच्या उजव्या खांद्यावरून ओवाळून टाकला जातो. हा विधी करताना स्त्री मनोभावे प्रार्थना करते की माझा नवरा नेहमी सुखी, निरोगी आणि संपन्न राहो, त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश लाभो. यामागील धार्मिक व सांस्कृतिक हेतू देखील आहेत. पहिला आहे सौभाग्याची निशाणी, म्हणजे पतीवर ओवाळणी करणे म्हणजे त्यांचं संरक्षण करणे, त्यांचं आयुष्य दीर्घ व्हावं यासाठी प्रार्थना करणे. हे सौभाग्यवती स्त्रीचं कर्तव्य मानलं जातं. दुसरा आहे समृद्धी आणि नात्याचा सन्मान, म्हणजे पाडवा हा सण बलिप्रतिपदेचा असल्याने तो नववर्षाचा प्रारंभासारखा मानला जातो. या दिवशी नवरा बायको एकमेकांना भेटवस्तू देतात. बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा तिला काही मौल्यवान वस्तू म्हणजे जसे की साडी असेल, दागिने असेल इत्यादी देतो. हे परस्पर सन्मान आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तिसरा आहे कृष्णाच्या गोष्टींची नाती, म्हणजे काही पुराण कथांनुसार या दिवशी राजा बळी पाताळात परत गेला आणि विष्णूने त्यांचं राज्य सांभाळण्याचं वचन दिलं. त्यामुळे बलिप्रतिपदा ही संपत्ती, न्याय आणि सुव्यवस्थेचा दिवस मानला जातो. घरातल्या स्त्रिया त्यांच्या पतीवरून ओवाळणी करून त्यांना राजा बळीप्रमाणे भरभराट लाभावी अशी कामना करतात. ओवाळणी करताना म्हणावयाचे एक पारंपरिक ओळी आहेत, त्या तुम्ही त्या दिवशी म्हणायच्या आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीवरून सावकार भात ओवाळून टाकणे ही एक पारंपरिक प्रथा आहे, जी प्रेम, सौभाग्य, समृद्धी आणि पारिवारिक बंध टिकवण्याचं प्रतीक आहे. ही एक सुंदर, भावनिक आणि सांस्कृतिक कृती आहे, जी भारतीय कुटुंब व्यवस्थेतील नात्यांची खोली दर्शवते. दिवाळी पाडव्याच्या म्हणजे बलिप्रतिपदा दिवशी पतीवरून ओवाळणी करताना ज्या मी तुम्हाला हे म्हणजे सांगितलं आहे की सावकार भात, त्याचबरोबर फराळाचं ताट, त्याचप्रमाणे अजून काही गोष्टी आहेत, त्या पण म्हणजे अजून काही वस्तू आहेत ज्या पतीच्या आपल्या अडचणी म्हणा किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या ओवाळणी करताना ओवाळून टाकल्या जातात. तर दिवाळीतील बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा दिवस स्त्री पुरुष नात्याचा सन्मानाचा असतो. या दिवशी सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीवरून ओवाळणी करते हे शुभ मानलं जातं. हे फक्त एक धार्मिक विधी नसून एक प्रेम, कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. ओवाळणी करताना पतीच्या डोक्यावरून किंवा खांद्यावरून अजून काही विशिष्ट गोष्टी ओवाळल्या जातात. त्या म्हणजे पहिला आहे सुपारी, हरभरा किंवा धान्य, म्हणजे सुपारी असेल, त्याचबरोबर हरभरा असेल किंवा आणि काही धान्य असतील, ह्या आपल्या पतीचं आरोग्य आणि स्थैर्य करतात. म्हणजे आरोग्य चांगलं करायचं किंवा आरोग्यासंबंधित काही अडचणी असतील किंवा मन स्थैर्य करायचं काम ह्या सुपारी, हरभरा आणि धान्य ओवाळून टाकल्यावर हे करायचं काम करतात. त्याचबरोबर पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्याही तुम्ही आपल्या पतीच्या डोक्यावरून ओवाळून टाकू शकता, म्हणजे ओतू शकता. हे पवित्र आणि जीवदायिनी शक्तीचं प्रतीक आहे. त्याचबरोबर नारळाचे ते तुकडे किंवा पूर्ण नारळ सुद्धा तुम्ही पतीवरून ओवाळून टाकू शकता. ओवाळणी करताना शक्यतो करून आपण पारंपरिक
म्हणजे पारंपरिक नऊवारी साडी किंवा नवीन साडी परिधान करावी, म्हणजे शक्यतो करून तुम्ही नवीन साडी परिधान करा. त्याचबरोबर ओवाळणीचे ताट सजवा आणि ताट सजवताना फुलांनी, रांगोळींनी किंवा रंगीत कागदांनी सजवले तरी चालेल. त्याचबरोबर म्हणजे राजा बली हा दानशूर, न्यायप्रिय असला तरी इंद्रास अहंकारामुळे त्रास होत होता. विष्णूंनी वामन रूप धारण करून बलीकडून 3 पावले जमीन मागितली. बलीने वचन पाळून स्वतःचं सर्वस्व दिलं. विष्णूने त्याला पाताळात राज्य द्यावं आणि प्रत्येक वर्षी त्याला पृथ्वीवर यायला परवानगी द्यावी असा वर दिला. त्या दिवशी बलिप्रतिपदा असल्याने समृद्धी आणि न्यायाचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते. हल्ली अनेक दाम्पत्य एकत्र घरात, मित्रमंडळीत किंवा सोशल मीडियावरही हा सोहळा साजरा करतात. तर हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीवर ओवाळणी ही एक केवळ धार्मिक विधी नाही, तर नात्यातील प्रेम, आस्था आणि परंपरेचं जतन आहे. ही कृती सौंदर्य, श्रद्धा आणि परस्पर प्रेम यांचा संगम आहे. हे नातं यामुळे अधिक बळकट होत जातं. म्हणून तुम्ही शक्यतो करून सावकार भात बनवायचा प्रयत्न करा. नसेलच सावकार भात तुम्हाला म्हणजे करता येणं शक्य नसेल तर तुम्ही फराळाचं ताटही किंवा संपत्तीचं चिन्ह म्हणजे की सावकार भात हे सुद्धा तुम्ही ओवाळून म्हणजे पतीवरून ओवाळून टाकू शकता. शक्यतो करून सावकार भात करा. सावकार भात म्हणजे हा सावकार भात केल्यामुळे आपल्या पतीवरील काही अडचणी असतील, काही संकट असतील तर ती दूर होण्याचं दूर होण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळं शक्यतो करून सावकार भात तुम्ही ओवाळून टाका. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.